आता थंडी आली आहे आणि थंडीत बाजरी येते आणि बाजरी थंडीच्या दिवसात खाल्लेली चांगली असते कारण गरम असते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती. पण बाजरीची फक्त भाकरी न करता अशा पद्धतीनं डोसे एकदा नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडतील. अगदी सोपे प्रोसिजर आहे. काही चुकणार नाहीये आणि सविस्तर मी या व्हिडिओत सांगितलं आहे. हे डोसे खूप छान होतात. तुम्ही मऊ, कडक कसेही करू शकता. तुम्हाला जसे आवडतात तसे आणि हे डोसे ना वेट लॉससाठी सुद्धा चालतात. त्यामुळे तुम्ही वेट लॉस करताना सुद्धा हे डोसे खाऊ शकता. तर चला बघूया आपण कसे करायचे त्यासाठी. आणि इथे मी वेट लॉस थाली तयार करत होते त्याच्यामुळे मग मूग आलेले मूग सुद्धा घेतले होते मी. खूप मस्त लागतात हे डोसे. तर चटणी केली होती मी यासोबत खोबऱ्याची. आता चलो आपण डिटेल प्रोसिजर बघूया. तर इथं ना मी बाजरी घेतली आहे 1 कप. ते त्यानंतर ना डाळ घ्यायची आपल्याला उडदाची अर्धा कप. ज्याने आपण बाजरी घेतली आहे त्याच मेजरमेंटनं ग्लास किंवा वाटी तुम्ही काही वापरत असाल त्याच्या अर्धी आपल्याला घ्यायची आहे उडदाची डाळ आणि त्यानंतर घ्यायचं आहे तांदूळ अर्धा वाटी. तर तांदूळ ना तुम्ही अर्धाच्या ऐवजी 1 घेतलं तरी चालतं आणि त्यानंतर हे आपल्याला तिन्ही स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर थोडेसे मेथी दाणा पण टाकू शकता तुम्ही. थंडीच्या दिवसात चांगलं असतं. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी टाकलं नाही. त्यानंतर ना भिजत ठेवायचं साधारणतः 4 तासासाठी. आता रात्रीला मी वाटून काढलं दुपारी जर भिजत ठेवलं होतं आणि वाटताना ना आपण जसं डोश्याचं पीठ वाटतो, अगदी सेम तसंच वाटायचं आहे. आता हे वाटून आपल्याला रात्रभर फर्मंट होण्यासाठी ठेवायचं. आता रात्रभर फर्मंट होण्यासाठी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बघू शकता मस्त असं फर्मंट झालं होतं. आता याला मिक्स करायचं आणि इथं इथं चेक करायचं की कन्सिस्टन्सी कशी आहे, घट्ट, पातळ. त्यानुसार थोडंसं पाणी कमी जास्त घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आणि आता इथं ना मी काय केलेलं आहे कास्ट आयर्नचा तवा घेतलाय तर त्याला सीझनिंग करायचा. म्हणजे याला अशा पद्धतीनं ना स्वच्छ धुवून तेल लावून ठेवायचं आणि मग व्यवस्थित पुसून घ्यायचं. कारण जास्त वापरत नसल्यामुळे मग असं करायचं म्हणजे याच्यावरची गंज निघून जाते. त्याच्यानंतर ना आपण डोसे करून घ्यायचे. आता तुम्हाला डोसे करताना ना पातळ, जाड कसेही करू शकता. तरी तुम्ही मीडियम साइजचे केले. जास्त नाही पातळ ना जास्त जाड अशा पद्धतीनं डोसे केले. तुम्ही कसेही करा हे डोसे खायला मस्तच लागतात आणि बाजरीची टेस्ट याच्यात छानच येते. आता बाजरी काही नेहमी खात नसल्यामुळे डोसे खायला खूप मस्त लागतात आणि त्याच्यानंतर तूप, बटर, तेल तुम्हाला जे काही आवडतं ना ते तुम्ही लावू शकता किंवा बिना तेल, बटर, तुपाचे सुद्धा खूप छान होतात. आता इथं मी वेट लॉस जर करत असाल तर कमी-कमी लावा आणि वेट लॉससाठी एकदम मस्त ऑप्शन आहे कारण बाजरी खूप गरम असते आणि पचायलाही हलकी असते. त्याच्यामुळे तुम्ही वेट लॉससाठी सुद्धा हे करू शकता. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही मस्त आपले डोसे खरपूस भाजून घ्यायचे. छान मस्त होतात. एकही डोसा माझा चिटकला नाही. तुम्ही कोणताही तवा वापरा नॉनस्टिक किंवा मग कास्ट आयर्न त्याच्यावर असे हे डोसे होतात आणि तांदूळ तुम्ही शक्यतो ना राशनचे वापरायचे म्हणजे छान होतात. तुम्ही बघू शकता दुसराही डोसा मी केलेला आहे. खरपूस भाजून काढलेला आहे आणि किती मस्त दिसतोय तो बघू शकता तुम्ही आणि खायला खूप मस्त लागतात. एकदा नक्की ट्राय करा. मी नेहमी थंडीच्या दिवसात असे डोसे बनवते. तुम्ही बघू शकता दोन्ही साइडनं मस्त आपला डोसा कुरकुरीत झालेला आहे आणि खायला तर काय मस्तच लागतो. आता मी नाही तर वेट लॉससाठी हे डोसे केले होते. त्याच्यामुळं ना मग मी वेट लॉसचं ताट तयार केलं होतं. आता सांबर वगैरे मी काही केलं नव्हतं. तर इथं खोबऱ्याची मस्त अशी चटणी केली होती बिना फोडणीची, खूप छान लागते. त्याच्यानंतर मोड आलेले मूग घेतले होते आणि मस्त आपल्या थंडीच्या दिवसातला हा ब्रेकफास्ट, नाश्ता मस्त लागतो. एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल अशी मी आशा करते आणि जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.